प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला होता, संत तुकाराम, जुना चित्रपट, ब्लॅक अँड व्हाईट. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीस आणि त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाले. विष्णुपंतांनी त्या चित्रपटातली ती तुकोबाराची भूमिका वटवण्यासाठी, नटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला, समरस्थित तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, काय सांगू तुम्हाला. अलीकडे एक पिक्चर गाजला होता, त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला होता ना, तो विकाराने युक्त होता, पण तो विचाराने युक्त आहे. ऐका, त्या चित्रपटात विष्णुपंत पागनीसांनी तुकोबाराची भूमिका स्वीकारली. इतका प्रशस्त तो पिक्चर झाला, तो चित्रपट झाला. 4 पट 5 पट त्या कंपनीला नफा झाला, नावलौकिक झालं, भरपूर कीर्ती झाली. पण चित्रपट झाल्यानंतर विष्णुपंतांनी त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका, तुकोबाराचा वेश परिधान केला. मला ते सांगायचंय, विष्णुपंत पागनीसांनी भावी आयुष्यात दुसरे कपडे धारण केले नाही. भावी जीवनात त्यांनी तो तुकोबाराचा वेशच परिधान केला. ऐका, पंत वाटेनं चालले तर लोक त्यांच्याकडे पाहायचे आणि म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. पण खरं सांगू, एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलंच नाही. कळलंच. पंत, डायरेक्टर पंतांच्या घरी आले. पंत, तुमच्यामुळे आमच्या कंपनीचा नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला, म्हणून आम्ही काही बक्षीस आणि काही राहिलेली रक्कम घेऊन आलो. हे पैसे आम्ही तुम्हाला देत आहे, हे पैसे तुम्ही स्वीकारा. विष्णुपंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले, तो नट म्हणतो मला पैसे नको. आमच्या तुकोबाराचं वैराग्य पंतात कधी आणि कसं उतरलं काही कळलं नाही. पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही. मला याच्या पुढे सांगायचं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले, ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही, आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच अपेक्षा नाही. सांगा ना, मी कुठं आहे. देव आणि संत एक आहे. हो, तुम्ही म्हणाल तुम्ही युक्तिवादाला पटवत आहे, तुमच्याकडे काही शास्त्र आहे का? जेव्हा सगळी शास्त्र एक वाक्य त्याला सांगतात. ज्ञानशास्त्र ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात्, सूत्र आहे ब्रह्मसूत्र. भक्तिशास्त्र नारदजी भक्तिसूत्रात बोलतात तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते य ब्रह्मवेदेश ब्रह्म भवति स्वयं ब्रह्मणो नास्ति जन्म पुनरेश न जायते. उपनिषदाचं चिंतन आहे का ब्रह्मस्वरूपालाच तो महात्मा प्राप्त होतो. कोणतं शास्त्र? गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, मनुस्मृती सांगते साक्षात भरगा नरा पुरते. म्हणून देव आणि संत दोघं एक आहे. हो, देवात आणि संतात काहीच फरक नाही. संत देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. देवापासून ते वेगळे राहिलेच नाही. म्हणून तुकोबारा सिद्धांत मांडतात, स्वरूप महात्म्य त्यांचं कथन करतात. देवते संत. देव आणि संत एक आहे. देवात आणि संतात काहीच फरक नाही. तुम्ही म्हणाल महाराज, देवाला हे मान्य आहे का? आणि संतालाही मान्य पाहिजे. संतांनाही विचारलं तुम्ही देव, त्यांना विचारलं, तुकोबाला विचारलं, बरं तुम्ही कोण आहे? त्यांनी सांगितलं तुकोबा बोलोबा आंबेरी असा परिचय. आपण आपलं नाव, देहाचं नाव घेऊन सांगतो मी अमुक आहे, मी तमुक आहे. त्यांनी असा परिचय दिला नाही. तुकोबाला सांगतात मी वासुदेव आहे. तुम्ही तत्वतः मी वासुदेव आहे. एकदा हनुमंतरायला रामप्रभूने विचारलं. सगळं रामायण झालं आणि हनुमंतरायला रामप्रभूने विचारलं, हनुमंता तू कोण आहे? म्हणजे निवडणूक झाल्यावर विचारायचं असे का सच्च्या कार्यकर्त्याला तू कोण आहे? निवडणुकीच्या आधी विचारलं असतं तर तुला निवडणुकीत सांगितलं असतं मी कोण आहे. सच्चे कार्यकर्ते ना हनुमंतराय देवाच्या पुढे उभे राहिले. शुद्ध ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवा करिता स्वामी सुरेवाद अधिकानंद. हनुमंतराय रामाच्या
भेट रामप्रभूला विचारतात, माझा परिचय तुला पाहिजे ना? कोणता परिचय पाहिजे? देहाचा परिचय पाहिजे असेल तर रामा मी तुझा दास आहे. जीवन दृष्टीने परिचय पाहिजे असेल तर मी तुझा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने परिचय अपेक्षित असेल तर रामा तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती विठ्ठल. म्हणून बाबा देव आणि संत एक आहे. संताला मान्य आहे तत्वतः मी वासुदेव आहे. आणि देवाला विचारलं तुम्ही कोण आहे? ती देवही सांगतात नामदेव महाराज ज्ञानोबा मी वेगळा नाही बाबा. देव ज्ञानोबा नामदेव महाराज सांगतात मी आणि ते एकच आहे. आणि तो नाही तुझं ज्ञानदेव ज्ञानोबरांनी वेगळं नाही बाबा. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानोबरा माझा आत्मा आहे. ते देवाने सांगावं याचा अर्थ असा आहे देवते संत देवते संत काहीच फरक नाही. भजन करा सांगतो विठ्ठल. सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर होतं आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर होतं. ते बलिराम दादाला काय बलराम दादाला माहित नव्हतं. सुभद्रेचं परस्पर लग्न दुसऱ्याशी ठरवलं. हा म्हणता बातमी अर्जुनाच्या कानावर गेली. ते धावतच कृष्णाकडे आला. कृष्णा म्हणजे काय? म्हणजे तुझ्या कानावर काही आलं का? म्हणजे काय? सुभद्रेचं लग्न ठरलं. त्याने मला माहित आहे मी चोरी केला होतो. मग तुला माहित नाही माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि हे सगळं जरी खरं असलं तर आमच्या घरात दादा वाक्य प्रमाण, दादाच्या पुढे कोणी जात नाही. अरे मग माझं कसं? पण चिंता करू नको, तुझी व्यवस्था मी केली. मी काय व्यवस्था केली? देवाने आपली पिशवी काढली, भगवे कपडे काढले. म्हणजे आजपासून तुला हे सप्रेम भेट. साधा वैतागला असेल महाराज, साधा चिडला असेल. साधा चिडल्यावर माणूस साधा बोलत नाही. मित्रत्वाची एकीवर आल्यावर म्हणजे किसन्या असाच म्हणला असेल. मी पुरावा देतो. 11वा अध्याय 5 ज्ञानेश्वर गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा. कृष्ण म्हणून हाकारीचे, यादव म्हणून लेखीचे. हो हे काय मस्करी लावली? म्हणे अर्जुना खरं सांग तुझं सुभद्रेवर खरं प्रेम आहे का खोटं प्रेम आहे? यात काही संशय आहे? तिच्यासाठी प्राण देण्याची तयारी आहे. मग खरं सांग तिचं लग्न ठरल्यानंतर तू काय दुसरं करणार नाही? परिणाम तर तुला काय घ्यावं लागणार आहे? त्याची तयारी नको का? तुम्ही भगवे कपडे आणले, भगवे कपडेच आणले नाही. दाढी जटा वाढणार आहे म्हणून दाढी आणली मार्केटमधून. ते पांढरी दाढी विकत आणली, भेटतात मार्केटमध्ये. जटाय आणल्या तात्पुरत्या लावत जा. भस्माचा असा कडा दिलेला आहे, 2 माळा रुद्राक्षाच्या. ते इतकं वैतागलं त्याला म्हणजे तुझी गट्टी. निघला वैतागून बाहेर अर्जुन. कृष्ण हे अर्जुन तुला मस्करी कळते का? अरे तुझी चालली थट्टा पण आमचा चालला ना जीव. अरे मी तुला थोडी ओरिजिनल संन्याशी व्हायला सांगतो. मग हे कपडे तर घाल, हे कपडे हे तर साहित्य तर घे. आणि याला काय होईल? यानं सगळं घेऊन तर घेऊन तू मला फसवणार नाही म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? म्हणजे तसा विश्वास ठेवण्यासारखा तू नाही. पण ठेवल्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही. आता काय करावं म्हणजे काहीच नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव अर्जुना, मी तुझा मित्र आहे, फसवणार नाही ना. गेले बाबा कपडे कपडे दिले आणि कपडे घालून पाहत त्याने कपडे घातले. ते दाढी जटा लावल्या, भस्म लावलं. एक माळा गळ्यात घातली, एक माळा हातात रुद्राक्षाची घेतली. आणि आता काय? आता काहीच नाही.
द्वारकेच्या बाहेर वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाखाली अशी माळा जप करत बस. अरे पण तिकडे सुभद्रेचं लग्न. अरे चिंतन कर ना, चिंता कशाला करतो? अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. हे काय चिंता करत बसला? लोक चिंतन नाही करत, चिंता करतात. कान मंत्र सांगितला, काय सांगायचं ते. दुसरा दिवस उजाडला. सकाळीच बाबा पंचउषक काल सकाळीच बाबा बसलेला आहे. कोडाच्या झाडाखाली मस्त आपलं व्याघ्रंबर टाकलेला आहे आणि तो बसून माळ जप चालू झालेला आहे. गावातली लोक येता जाता पाहत होते, कारण वाटेवरचं झाड. तेजपुंज चेहरा दिसतो, दाढी जटा पांढऱ्या दिसतात. हा बाबा आपल्याकडला दिसत नाही. मोठा साधू दिसतो, तेज दिसते चेहऱ्यावर. साधना करणारा महात्मा दिसतो. तिकून तर आला नाही ना, आता ते कुंभ झालं. तिकून काही महात्मी कुंभ झाल्यावर बिचारे आपले स्थान शोधत शोधत काही महात्मी येत असतात. तिकून उत्तरेतून तर आला नाही ना, म्हणून मग एक काही म्हातारे जे बसलेले होते, याचा तंबाखू त्याचा चुना, ते बसलेले असते गोट्या गोट्या असतात नसेल, पण आमच्या तिकडे आहे कुचरवटी आणलेली. पण ते सगळे जण मिळाले म्हणजे चला आपण भेटून तर येऊ. ते म्हटलं हा महात्मा उत्तरेतला असेल, गेले नमस्कार केला. महाराज की जय हो, महाराज की जय हो. कहा से पधारे महाराज जी आप? ते म्हातारे विचारतात. त्यांना वाटलं तिकडे हिंद भाषिक असेल, मराठी येणार नाही म्हणून ते हिंदीत बोलू लागले. ती म्हणे आता हे हिंदीत बोलतात म्हातारे, तर मी कशाला मराठीत बोलू? ते म्हणे वैसे तो हम हिमालय से पधारे हे, हमें हिंदी येते पण हेलपाटे खाती है. ते आमचे विद्यार्थी घेऊन आम्ही अयोध्येला गेलो होतो. 4-5 हजार लोक होते. एवढ्या विद्यार्थ्याला पाहून एका व्यक्तीने तिथे त्यांनी विचारलं, अरे कहा से पधारे आप इतने लोग? ते आता महाराष्ट्रातलं होतं. त्यानं उत्तर दिलं, हम एक दो आलंदी के, बाकी सभी इकडले तिकडले. जिसे कहते हिंदी आती पण हेलपाटे खाती है, वैसे तो हम हिमालय से पधारे हैं. बाबाजी कोई ज्योतिषी जानते हो? हे वैतागलेले होते, घरातून याला काढून दिलेलं. आज पुढे गेला. मग आता तो बाबा इथंच पडून, त्याला कोणी ओळखत नव्हतं वेश पालटल्यामुळे, पण ते अख्ख्या गावाला ओळखत होतं, कारण इथंच पडून राहायचं. त्याने म्हाताऱ्याने हात पुढे केला का त्याचं नाव, त्याच्या बापाचं नाव, त्याला किती पोर आहेत ते, भाऊ किती आहेत ते, कोणत्या गावात पाहुणे आहेत ते, पोरी कोणत्या गावात दिलेले आहेत ते, आणि कोणत्या बांधासाठी भांडणं कोर्टात आहेत ते. दुसरं बाजूला सगळ्याच नावानिशी ज्योतिष सांगितलं महाराज, नावानिशी. तर इथंच पडून राहायचं नव्हतं. म्हातारीचं गारच पडलो. भरपूर पाहिले पण एवढा पोचलेला पाहिलाच नाही. हात टाकून सगळे विश्वास बसला डायरेक्ट. बस महाराज घरी गेले, भाकरी आणल्या, भाकरी खाऊ घातल्या बाबाला. बस प्रचार केला, म्हणे बस बिनतारी संदेश. एकदा जाऊनच हात दाखवूनच पाहूनच या. नावाचं ज्योतिष, नावाचं सांगतो. काय सांगायचं महाराज? पण असं करता 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 संन्याशाचं तोंड दिसत नव्हतं. आणि संन्यास सगळ्याचे सातबारा सांगत होता. तर सगळं त्याला माहित होतं. करता करता हा म्हणता बातमी राजवाड्यात गेली. बलिराम दादाच्या कानावर गेली. दादाच्या कानात लोक म्हणत होते, दादा पैसे घेत नाही, काही नाही, एकदा जाऊन यायला काय हरकत आहे, हात दाखवून यायला काय हरकत आहे. लोक असं फार भर घालत असतात. संध्याकाळी कृष्ण घरी आला. बलराम दादा विचारलं, कृष्णा म्हणे तुझ्या कानावर काय आलं का? म्हणे काय दादा? म्हणे इथं कोणीतरी त्रिकालदर्शी महात्मा आला आणि ज्योतिष्य भविष्य नावाचं सांगतो, याला कानाला हात लावला. म्हणे दादा आपला विश्वास, दीक्षा तर यायची आणि आपला काही नाही, विश्वास नाही. म्हणजे कृष्णा साधूच्या बाबतीत असं बोलू नये. उद्या आपल्याला दर्शनाला जायचं. म्हणजे तुम्ही म्हणता तो दर्शनाला येतो, पण आपला काही खेळ तो येण्याची केला. तुम्ही म्हणता तो दर्शनाला येतो. संध्याकाळी लगेच
संन्याशाला फोन, हॅलो संन्याशी बुवा, ज्याच्यासाठी तुम्ही संन्याशी झाले कार्य प्रगती पथावर आहे. उद्या मी बलराम दादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा. म्हणजे तुम्हाला गुरुला काम तसं असतं, गुरुला आशीर्वाद द्यावा. म्हणजे आशीर्वाद द्यायचा म्हणजे आशीर्वादच नाही द्यायचा. थोडं ज्योतिष सांगायचं, ते म्हणजे ज्योतिष कुठं मला येते म्हणजे काही नाही, थोडं सांगायचं. म्हणजे काय सांगायचं, ज्योतिषाचे काही कॉमन पॉईंट तुम्हाला सांगून ठेवतो. सांगू का तुम्हाला? पहिला कॉमन पॉईंट आहे, तुमच्यासारखे सज्जन ग्रस्त दुसरे तिसरे परसोड्यात. पटलं का नाही तुम्हाला? पटलं. दुसरा कॉमन पॉईंट आहे, तुम्ही सगळ्यासाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच काही बस का सगळे काही सांगत नाही, सगळी उत्सवा लाखाची ठेवतो. असं सगळं त्यांनी ज्योतिष प्रगट केलं. म्हणजे सध्या दादाच्या चित्तात सुभद्रेच्या लग्नाचा विचार चालू आहे. त्याच्या संबंधानं सांगा. दुसरा दिवस उजाडला. 4 वाजता संन्याशी तयार होऊन बसला. वाट पाहे उभा भेटीची आवडी. सकाळी 5 वाजता 5-5:30 बलराम दादा, सुभद्रा आणि कृष्ण पाहिले, डोळे लावले, माळ चालू केली. बलराम दादा पुढे होते, संन्याशी डोळे लावून माळ जप करत आहे. पुढे गेलेल्या दादाने संन्याशाच्या पायाला स्पर्श केला, नमस्कार केला. संन्याशाने डोळे लावूनच आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा बलरामा, आयुष्यवंत भव. दादा तर 50% गाल इथंच पडली. कोणा सांगितलं त्याचं काही आपलं नाव या संन्याशाला? खरंच पोहोचलेलं आहे, खरंच पोहोचलेलं आहे. नावासह आशीर्वाद. समाधी अवस्थेत आहे संन्याशी, तरी डोळे लावून बिचाऱ्याने नाव घेऊन आशीर्वाद दिला. लगेच संन्याशाने डोळे उघडले. चांगलं बाळा बलरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे, पण आपण एक ठरवतो, दैव काही वेगळंच ठरवते. गुरुजीला वाटलं सगळं गुरुजी केलं का? ते गप झालं, ते गप झालं. हो. पुढे सुभद्रा आली. सुभद्रेने दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला. पुढे गुरुजी आले. गुरुजी कोण? झोपले का तुम्ही? कोण? कृष्ण पुढे आले. दर्शन घेण्यासाठी वाकल्यावर संन्याशाने आशीर्वाद द्यायला हात वर केला, पण असा चळ कापू लागला. तर त्याला माहित होता आपला सातबारा फक्त यालाच माहित आहे. हात कापू लागला. गुरुजीला लक्षात आलं, शिष्य घाबरला. गुरुजीनं पायाला चिमटा घेतला, आशीर्वाद दे, आशीर्वाद. हो. आणि मग लगेच आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा कृष्णा, आयुष्यवंत भव. वारे आशीर्वाद. लगेच म्हणजे थोडं ज्योतिष सांगू का तुमचं? तेव्हा बलराम दादा सांगला, हा तुमचा लहान भाऊ कृष्ण दिसतो आणि हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरणारा दिसतो. त्यांना जास्त का आमच्या घरातला वेल का असेल तर त्या सातबारा मायाचा आता गप्पच झालं. तेवढ्यात बलराम दादा सांगितलं, उद्या तेवढं प्रसादाला आमच्या घरी या. मग ते म्हणे, वैसे तो किसी के घर में जाते. गुरु केलं म्हणजे एवढाच आग्रह इथं यायला काही आग्रह नाही, फक्त सोहळ्यात जेवण पाहिजे. दुसरा दिवस उजाडला. वाजत बघायचं संन्याशी लवकर देतो, घड्याळ मर्यादित आपल्याकडे. वाजत गाजत संन्याशी आणले. संन्याशी बुवाची पूजा आटोपली. सोहळ्यात सुभद्रा स्वयंपाक करून वाढत आहे. संन्याशी जेवायला बसला. एकही वाढ विचारा वापरला जाऊ देत नाही. ती विचारत पडली, काळातून कोण आलं काका? आणि मग तिनं कढी वाढली. कढी प्यायला संन्याशी वाटी उचलणार. तेवढ्या सुभद्रेला वाटलं, हा त्रिकालदर्शी महात्मा आहे, आपलंही ज्योतिष विचारलं पाहिजे. इथं कोणी नाही. तिने हात जोडून पुढे उभे राहिले. म्हणजे संन्याशी बुवा, कोणाला सांगत नसाल तर एक विचारू का? म्हणे काय? माझं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला अर्जुनाचा काही पत्ता नाही. कोणी लावण्याचा प्रयत्न करते पण नॉट रिचेबल सांगत आहे. तेवढं त्याचा पत्ता सांगता का? यानं एवढी वाटी कढीची उचललेली प्यायला महाराज, ती वाटी तशीच नाही आली. तिने अर्धी डाळी खाली आली. डाळी जशी अर्धी खाली आली, तो तिच्याकडे पाहू लागला, ती त्याच्याकडे पाहू लागली. मग तिला वाटलं, यांना कुठं पाहिल्यासारखं. तिनं तोंडावर पाणी मारलं. हे तर म्हणे आपलं सोंग आहे. चिमटा घेऊन पाहिला. हे कस काय? माझा कसा विचार केला नाही, संन्यास कसा घेतला? म्हणजे गुरुजीनं घाई दिला, मी तरी काय आता काय ते रडू लागली. म्हणजे चिंता करू नको, फक्त कपडेच घातलेले आहेत, आणखी मंत्र दीक्षा बाकी. आणि आता पाठीमागं रथ उभा आहे, चटकन चला. तिला हात धरला, रथाच्या दिशेने जाऊ लागले. द्वारपाळाने पाहिलं, धावत आले. दादा
संन्याशाला सुभद्रेने नेलं. कृष्ण तिथंच होता. बलराम दादा होता, कृष्णा तुझ्या कानावर काय म्हणे, दादा मी आधीच सांगितलं होतं, आपला विश्वास हे सूत्र इथूनच सांगितलं. तर झालं असं, अरे पण आपली बहीण आहे, आणायला गेलं पाहिजे म्हणे. दादा अविचाराने निघू नका, सैन्य तयार करा. सैन्य तयार करायला दादाला पाठवलं आणि तेवढ्याच संन्याशाला फोन लावला, हॅलो संन्याशी बुवा, जास्त दूर जाऊ नका, सुभद्रेला रथ चांगला चालवायला, तो रथ चालवायला सुभद्रेला बसवा आणि तुम्ही रथात धनुष्य घेऊन उभे राहा, मारू मात्र नका. फोन आला, रथ गावाच्या भोवतीच फिरत होता. पाठोपाठी सैन्य आलं. बलराम दादा पाहू लागले, कृष्णा पहा 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 पहा, सुभद्रेला घेऊन संन्याशी जात आहे म्हणे. दादा तुम्हीच पहा. काय पहा म्हणे, दादा जर आज तुम्ही डोळे चोळून चष्मा लावून पहा. मग दादाने पाहिलं. काय दिसलं दादाला? काय दिसलं? काय दिसलं? संन्याशी सुभद्रेला नेत नव्हता. रथ कोण चालत होतं? सुभद्रा घोड्याचं संचालन करत होती. म्हणे दादा आपल्याला खोटी माहिती भेटली, संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही, सुभद्रा संन्याशाला घेऊन जात आहे. आणि मग दादा म्हणे, सुभद्रा असं का वागत आहे? मग कृष्ण म्हणे, दादा माझं थोडं लक्षात येत आहे, माझ्या कानावर आधी काही आलं होतं. म्हणे कृष्णा तुझ्या कानावर काय आलं होतं? म्हणे दादा रागावत नसाल तर सांगू का, ज्या अर्थी सुभद्रा रथ चालवत आहे त्या अर्थी संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे, म्हणे कोण असला पाहिजे? म्हणे दादा माझ्या कानावर असं आलं होतं का सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर आहे, त्या अर्थी संन्याशी अर्जुनच असला पाहिजे. ते म्हणे ते तर तुझा शिष्य आहे, त्याचं पान तुझ्याशिवाय याच्यात तुझाच हात आहे का? त्यांनी खाली मान टाकली, गप उभा राहिला. एक नाही बोल कृष्णा बोल, हात जोडले. आणि कृष्णा मग तू आधीच का सांगितलं नाही? म्हणे दादा तुम्ही तसं ऐकलं. म्हणे झाकली मुख 1.25 लाखाची कर, कोण बोलाव लगेच बोलावलं. या लवकर दादाचा आशीर्वाद घ्या. दोघे पुढे आले, दर्शन घेतलं. अर्जुनाचं सुभद्रेचं लग्न लागलं. दृष्टांत संपला. काय सांगितलं तुम्ही? एक दिवस युद्ध चालू आहे. युद्धभूमीत देवाला लहर आली. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना संन्याशीहून माझी बहीण तू चोरून नेली. ज्ञानेश्वरीच्या 11 अध्यायात ज्ञानोबाने उभी केली. संन्याशीहून तुआ जनी चोरून नेली माझी भगिनी. पण खरं सांगू, तुझ्याविषयी माझ्या चित्तात विकल्प यायला पाहिजे होता, पण तुझ्याविषयी माझ्या चित्तात विकल्प आला नाही अर्जुना. का नाही? का नाही? त्याचं उत्तर अभंगाला महत्वाचं आहे. त्याला उत्तर ज्ञानोबा देतात, संन्याशीहून तुआ जनी चोरून नेली माझी भगिनी, विकल्प नुपजे म्हणी का मी तू दोन्ही स्वरूप आहे. माझं आणि तुझं स्वरूप एक आहे, म्हणजे स्वरूपात तुझ्यात आणि माझ्यात अभेद आहे. तुझ्याविषयी मला विकल्प आला नाही. हा सिद्धांत आहे. देव ते संत विठोबा.
आहे. मग प्रतिमा निमित्त मात्र आहे. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूला जाते. बाबा देव आणि संत स्वरूपाच्या दृष्टीनं अभेद आहे. त्यांचं स्वरूप एक आहे, कोणताही त्यात फरक नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबरांत हा सिद्धांत मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळा म्हणून सांगतो. अभंगाचं दुसरं मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी हे संतांचं माहिम्य मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. भावनेची भाषा आहे. भावनेची भाषा हृदयाची भाषा असते. बुद्धीची भाषा सगळ्यालाच कळेल सांगायला मग भावनेची भाषा लवकर कळते. वर्ण विषयाच्या विषयी प्रेम असावं ज्याला सांगायचं त्याच्या हिताची तळमळ चित्तात असावी. तिथं भावना आहे. आई बाळाला सांगते, बाळा उन्हात मरू नको, सावलीत मर. मर तर मरू दे ना उन्हातच, पण त्या मर शब्दाचा अर्थ जग आहे. ही भावनेची भाषा. आलं लक्षात? सांगायचं काय? भावनेची भाषा तळमळ आहे चित्तात. तुम्हाला संत कळले पाहिजे आणि तुम्हाला संत देव म्हणून कळले पाहिजे. तुम्ही आणि संतांची साधना देव म्हणून करावी. तुकोबाराचा विशेष असल्या कारणाने तुकोबार म्हणतात, मी तो सांगतच आहे बाबी, मी तुम्हाला हे भावनेनं सांगतो. हो, आणि असो ठावे सगळा. काहीला देव कळतो, काहीला संत कळतात, काहीला देवही कळत नाही, संतही कळत नाही. काहीला देवही कळत नाही, संतही कळत नाही. देव धर्म साध्य पडिले सगळं, संतही कळत नाही. कारण आपल्याला अनुभव आला, काही कळत नाही त्यांना. मला काही कळत नाही. हो, कधी कधी फार उन्मत्त असते. उन्मत्त जीवन पाहायला सापडतात. काल आमची गाडी जाता गाडीच्या पुढे गाडी आली. जोरात येत होता, तरुण होता बिचारा. गाडी पुढे येऊन लावली, सरकायला जागा नव्हती. मग आम्ही त्यांना थोडी गाडी मागं घ्या, जागा आहे. नाही गेला, काय हरकत नाही, आम्ही गाडी बाजूला घेतली. बिचारा जातो आम्ही नंतर जाऊ, काय हरकत नाही. पण उन्मत्त जीवन असतं, काहीच कळत नाही, व्यवहारही कळत नाही. परमार्थ तर लांब राहिला. परमार्थातल्या काही विशेष गोष्टी तर फार लांब राहिल्या, पण काहीच कळत नाही. असं एक आद्य जीवन आहे, एक उन्मत्त जीवन आहे, एक प्राज्ञ जीवन आहे आणि एक सूज्ञ जीवन आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? नाही काही कळलं तरी साधू कळला पाहिजे, साधू देव म्हणून कळला पाहिजे. मी तो सांगत असे भावे असो ठावे सगळा. सगळ्याला कळा म्हणून सांगतो. काही गोष्टी काहीला कळव्या, काही गोष्टी सगळ्याला कळव्या. सगळ्या गोष्टी सगळ्याला कळून जमत नाही. सगळ्या गोष्टी सगळ्याला जमतात का? एक जण आलं, डोक्याला असं चांगली टेंबूळ आलेलं होतं. कशा काय झालं? नाही मला लागलं. काय लागलं? नाही मला लागलं. मागचं होतं ते त्याचा मित्र हुशार होतो. महाराज सकाळी बायको लाटणं फेकून मारलं. असो ठावे सगळा जमून नाही. काही गोष्टी सगळ्याला कळून जमत नाही. शल्य सगळ्याला कळू नये, वर्म सगळ्याला कळू नये.
कळू नाही, काही गोष्टी सगळ्याला कळून जमत नाही. गरज तिजोरीत ₹1,00,000 ठेवलेले आहेत. माईकवरून सांगू लागला, ऐका आमच्या घरच्या कपाटात ₹1,00,000 ठेवलेले आहेत, असो ठावे सगळं जमत नाही, सगळ्याला कळून जमत नाही. काही गोष्टी सगळ्याला कळल्या पाहिजे, काही गोष्टी काहीला कळल्या पाहिजे. मला वाटते देव सगळ्याला कळावा, संत सगळ्याला कळावे. नाही देव कळला तरी फार बिघडत नाही, पण साधू कळला पाहिजे. आणि साधू देव म्हणून सगळ्याला कळला पाहिजे. कारण साधू जगासाठी आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संतांची शरणागती करून आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर साधू करावा. म्हणून तुकोबारा म्हणतात, मी तो सांगत असे व्हावे असो ठावे सकळा. खरं सांगू, देवापेक्षा सुद्धा साधू श्रेष्ठ आहे. देव कसा आहे, पण देव निर्गुण निराकार आहे. पण साधूकडे या, इथं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अभंगाचं 3रं कोणती सेवेची का ज्ञानाची इच्छा त्याच्याकडे पूर्ण होणार आहे. पण त्याला सुद्धा ब्रह्मैव गुरुरूपे नावतिष्ठते, त्याला गुरुरूपाने संत रूपाने यावं लागते, तेव्हा तो इच्छा पूर्ण करू शकतो. मला सांगायचं काय, निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे, इथं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि त्याच्या पुढे सांगायचं झालं, देव म्हणजे उधारमाला आहे आणि साधू म्हणजे नगदमाला आहे. तुका म्हणे रोकडे केले आणि सेविता हे पोट आहे. यांची सेवा केल्यानंतर संतशी बहिणाबाईची सेवा करा. एवढा भव्य दिव्य म्हणून परसोडकरांना कोटी कोटी धन्यवाद देतो. का हा उत्सव करायचा, काय ही सेवा करायची, सेविता येणे पोट नाही. तुम्ही बहिणाबाई महाराजांची सेवा केली का तुम्हाला निश्चित तृप्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रात ज्याला निरंकुश तृप्ती म्हणतात, विषयी तृप्ती, रियम तृप्ती, निरंकुशा अशी तृप्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण संतांच्या सेवेची फलश्रुती आहे का तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोट आहे. असा हा उत्सव, असा संतांचं जीवन, असा संतांचा महिमा आपण जाणून हा भव्य दिव्य उत्सव ठेवलेला आहे. परमपूजने परमश्रद्धेय भजन विश्व आमचे